नमस्कार शिक्षक मित्रांनो, अर्थातच आपले सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी कट्टा या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. ज्या बातमीची वाट गेल्या 2 वर्षापासून आपण पाहत होतो, ती आज म्हणजे कालच सत्यात उतरलेली आहे आणि परीक्षा अगदी 1 ते 2 पावलांवर दूर राहिलेली आहे. आणि म्हणून आज आपण पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो आहोत. नेमकं काय घडलंय, गेल्या 4-5 दिवसामध्ये काय घडामोडी घडल्यात की जे आपल्यासाठी खरं पाहता आनंदाची बातमी आहे. आणि खरं पाहता आता आपल्याला प्रॉपर योग्य नियोजनबद्ध आणि वेळापत्रकानुसार अभ्यास करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आता मात्र परीक्षा होणारच आहे, हे तुम्ही काळ्या दगडावरची रेष असं समजून अभ्यासाला सुरुवात करा. कसा करायचा, काय करायचं, कोणत्या पद्धतीने जायचं, हे सगळं आपण तुम्हाला सांगणार आहोतच. तर बघूयात नेमकं काय घडलंय की जेणेकरून याला आपण आनंदाची बातमी म्हणत आहोत. आपण सगळेजण बघूयात की गेल्या महिनाभरामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपल्याला नेमका त्याचा काय लाभ झालेला आहे. गेल्या खरं पाहता 3-4-5 दिवसांमध्ये 3 जी आर आलेले आहेत, एका पाठोपाठ एक 2 जी आर आलेले आहेत. आणि त्या 2 जी आर मधून आपल्याला खरं पाहता आता परीक्षा नेमकी कशी होणार आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आता तुम्ही जर बघाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक जी आर बघायचा आहे 28 तारखेचा. आता या 28 तारखेच्या जी आर मध्ये आणि 29 तारखेच्या जी आर मध्ये नेमकं आपल्यासाठी काय आलेलं आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता 2 गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 28 तारखेचा 28 ऑगस्ट 2025 चा जो जी आर आहे त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगांसाठी सुनिश्चित करणे बाबत. आता आपण अधिसूचनेचा व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांनी बघून घ्या. त्यामध्ये आपण जो क्रम सांगितलेला होता, ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्याच पद्धतीनं शासन निर्णय निर्गमित होत आहेत. अर्थात हे सगळं आपल्याला माहित आहे असं त्याचा अर्थ नाही, पण मी तुम्हाला शासनाची कार्य करण्याची पद्धती, अधिसूचना काय असते, शासन निर्णय काय असतो, परिपत्रक काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या होत्या. त्यातलं अधिसूचना आणि शासन निर्णय या दोन्हीही गोष्टी निर्गमित झालेल्या होत्या. आणि याला सगळ्यात मोठी अडचण अशी होती की याच्यामध्ये प्रवर्गनिहाय आरक्षण नसलं तरी सुद्धा अपंगांचं आरक्षण याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून दिव्यांग बांधवांसाठी जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये केंद्र प्रमुख कुठे सुनिश्चित करायचे, कशा पद्धतीने करायचे, या संदर्भाचा हा जी आर 28 तारखेला पारित झालेला आहे. याच्यामध्ये मध्ये काही वाचण्याची गरज नाहीये, आपल्याला थेट बघायचं आहे ते की याच्यात ही गोष्ट आहे की नाहीये. बस एवढंच आपल्याला बघायचं, याच्यापेक्षा वेगळं याच्यामध्ये आपल्याला काही बघायचं नाही. आपल्याला फक्त केंद्र प्रमुख नामाभिधान जिथे आहे ते आपल्याला बघायचं. बघा 11 नंबरला दाखवलेलं आहे, केंद्र प्रमुख समूहातील सर्व शिक्षक नियमितपणे शाळेत येतात याची समक्ष पडताळणी करणे, प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेपूर्वी शाळा भेटीचा संभाव्य कार्यक्रम विस्तार अधिकारी यांच्याकडे सादर करणे व दरवर्षी शाळेत दाखल करावयाच्या मुला मुलींचे 100% सर्वेक्षण शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या मार्फत करवून घेणे. आता हा कॉलम पाठ करा बरं का. केंद्र प्रमुख कर्तव्य आणि जबाबदाऱ्यामध्ये याच्यामध्ये येऊ शकतो. समजा प्रश्न आलाच की केंद्र प्रमुखांना किती तारखेपूर्वी भेटीचा संभाव्य अहवाल द्यायचा आहे, तर 25 तारखेपूर्वी. आणि किती शिक्षक नियमितपणे येतात, किती शाळा भेटी, हे सगळं याच्यामध्ये पाहायचं. आपल्याला इथे पाहायचं आहे का या कॉलम मध्ये जे आपण वाचलं तिथे नेमकं काय आहे ते आपल्याला खूप गरजेचं आहे. खूप सारे प्रश्न याच्यामध्ये शिक्षक बांधवांच्या मनात निर्माण झाले होते, म्हणून हा आपण व्हिडिओ करत आहोत. याच्यामध्ये कामाची नेचर ऑफ वर्क म्हणजेच कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, आणि पद डेझिग्नेशन आणि सुटेबल कॅटेगरी ऑफ बेंचमार्क डिसॅबिलिटी, इथे B/LV D/HS असं दिलेलं आहे. खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे की नेमका अपंगत्वाचा काय प्रकार आहे, या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय की शिक्षक संवर्गामध्ये केंद्र प्रमुख या पदाचा अपंग दिव्यांग बांधवांच्या याच्यामध्ये कसा समावेश केलेला आहे यानुसार हा जी आर आहे. याचा फारसा आपल्याला अभ्यास करण्याची गरज नसली तरी हा केंद्र प्रमुख भरतीसाठी माइलस्टोन आहे हे मात्र आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आता ज्या जी आर साठी आपण आज इथे जमलेलो आहोत ती माहिती आपल्याला घ्यायची आहे. आता इथे तुम्ही एक गोष्ट बघितली का, पुन्हा एकदा मागे जाऊयात आपण जरा एकदा. इथे एक गोष्ट तुम्ही बघितली, हे समजून घेणं फार गरजेचं आहे बरं का. तुम्ही म्हणाल फक्त जी आर आला नेमकं काय याच्यामध्ये, हे दिव्यांग बांधवांसाठी खूप गरजेचं आहे की समजून यासाठी घ्यायचं आहे. आणि आपणही यासाठी समजून घ्यायचं आहे का आपल्या आता बदली प्रक्रियामधून जात आहोत.
बदली प्रक्रियेमध्ये आपण बघितलं, पुणे जिल्हा परिषद असेल, इकडचे तिकडचे जिल्हा परिषद असतील, त्या जिल्हा परिषदांनी संवर्ग 1 साठी नोटीस काढलेल्या आहेत. त्या नोटीस कोणत्या कोणत्या कारणाने इश्यू केलेल्या आहेत संवर्ग 1च्या हे आपल्याला माहिती आहे. अपंग बांधव जे आहेत, दिव्यांग बांधव जे आहेत, त्या बांधवांच्या अनेकांच्या तपासण्या करण्यासाठी पुन्हा पत्र इश्यू झालेले आहेत आणि अनेक शिक्षकांनी आक्षेप घेतल्यामुळे काही जवळच्या शाळा ज्यांना हव्या होत्या त्या न मिळाल्यामुळे अनेकांच्या हा गोंधळ शाळांमध्ये हा गोंधळ उडाल्यामुळे पुन्हा तपासणीच्या या गोष्टी निघालेल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा एक गोष्ट दिली आहे, हा जी आर आहे आता आलेला 28 ऑगस्ट 2025, याचा एक संदर्भ इथे काय म्हटलंय बघा, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 बरोबर, याच्यानुसार म्हटलंय, काय म्हटलंय, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार जिल्हा परिषदांमधील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे म्हणजे त्याच्यामध्ये केंद्र प्रमुख सुद्धा आलं. आता हे पाहताना हा जो शेवटचा जी आर आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य हा 2021 हा एकदा जी आर सगळ्यांनी पाहून घ्यायचा, सगळे जी आर काही मी सांगत नाही, पण हा जी आर काय आहे नेमका, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 हा आपण बघू. याच्यानुसार हा जी आर आलेला आहे, याची अंमलबजावणी करण्यासाठी ते आपण बघू नेमकं काय ते. आपले ते एकदा बघितलं की आपल्या लक्षात येऊन जाईल की नेमकं याच्यामध्ये सांगितलेलं काय आहे आणि त्याच्यानुसार काय करायचं आहे केंद्र प्रमुख भरतीमध्ये. काय म्हटलंय, आता इथे थोडस व्हाईट बॅकग्राऊंड असल्यामुळे ते दिसेलच असं नाहीये, पण मी तुम्हाला एक सांगतो तेवढं फक्त वाचून ऐकून घ्या. दिव्यांग व्यक्तीचे हक्क अधिनियम 2016 अनुसार दिव्यांगत्वाचे एकूण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी, किती प्रवर्ग आहेत, 21 प्रवर्ग आहेत, यांना राज्य व तत्सम यंत्रणांच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान व तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य ठरवायचे आहे. किती जणांना, किती प्रवर्गातल्या लोकांना ग्राह्य ठरवायचे आहे, तर 21 प्रवर्गातल्या याच्यानुसार ग्राह्य ठरवायचे आहे. आता अपंग व्यक्ती समान संधी वगैरे काय आहे त्याच्यामध्ये 7 दाखवलेले, अंधत्व, क्षीणदृष्टी, कुष्ठरोग मुक्त झालेले व्यक्ती, श्रवणशक्ती दोष, चलन वलन, मतिमंदता, मानसिक आजारपण, या सगळ्या गोष्टी एकदा वाचून घ्यायच्या आहेत. समजा आपल्याला असं वाटलं की आपण याच्यामध्ये बसतो आहोत तर त्या प्रकारचं प्रमाणपत्र आपल्याला घ्यायचं आहे. आता मी मगाशी तुम्हाला एक जी आर दाखवला, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला दाखवतं हे सगळं त्याच्यामध्ये आहे बघा, लोकोमोटर अस्थिव्यंग, कुष्ठरोग, मेंदूचा पक्षघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूची विकृती, आम्लहत्ता, आणि हे सगळं स्वतः बाबत आहे. आता बदलीमध्ये संवर्ग 1 मध्ये जाताना आपण आपल्या पाल्याचं पण घेत होतो, बरोबर का नाही, आता इथे तसं करता येणार आहे का, नाही. एकूण किती आहेत, 21 बहुविकलांग मज्जासंस्थेचे तीव्र आजार, अशा प्रकारचं दिलेलं आहे. आता शासन निर्णय काय सांगतोय की ह्या अधिनियमानुसार या सगळ्या आरक्षणाच्या गोष्टी त्यात घ्यायचा आहे, पात्र करण्यात येत आहे. आणि काय म्हटलंय, व्याख्या केलेल्या नुसार बघा, मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभाग तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग, कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांना सूचित करण्यात येते की विभागाशी संबंधित असलेल्या दिव्यांगाच्या कल्याणार्थ अंमलात असणाऱ्या योजना, उपक्रम, सवलती, अनुदान व तत्सम इतर फायदे उक्त 21 प्रकारातील दिव्यांग बांधवांना घेण्यात येणार आहे. आता या जी आर नुसारच आपल्याला म्हणजे शासनाला काम करायचं आहे. आता पुढे याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की हे जे दिव्यांगत्वाचं जे प्रमाण आहे ते किती लागणार आहे, हे दिव्यांगत्वाचं प्रमाण लागणार आहे 40% किंवा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे दिव्यांगत्वाचं प्रमाण जे आहे ते 40% व त्याच्यापेक्षा जास्त असेल तरच आपण त्याचा लाभ घेऊ शकतो, असं या जी आर मध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. म्हणजे आता 2 गोष्टी झाल्या, एक आपण पाहिला 25 तारखेचा जी आर, ज्याच्यामध्ये नेमकं 28 तारखेचा जी आर ज्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं होतं, 28/8 मधला काय आलं होतं आणि त्याच्यामध्ये दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार कोणत्या कोणत्या बांधवांना तो लाभ घेता येऊ शकतो हे फॉर्म भरलेल्या सुद्धा सगळ्यांनी बघायचं आहे. आणि जे दिव्यांग बांधव आहे त्यांनी काळजीपूर्वक त्या पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, किंबहुना ज्यांनी भरला असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये इन्क्लूड गोष्टी करायच्या आहेत. आता बघूयात एक मेन जी आर ज्याच्यासाठी आपण खरं पाहता आज इथे जमलेलो आहोत आणि ते फार गरजेचं आणि महत्वाचं आहे. आता एक नाव, केंद्र प्रमुख या शब्दाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि ती पुनर्रचना करण्याला काही केंद्र प्रमुख संघटना ज्या आहेत त्यांनी थोडासा विरोध दर्शवलेला आहे. माननीय ग्रामविकास मंत्री व माननीय शिक्षण मंत्री यांना ते जाऊन केंद्र प्रमुख संघटनांचे पदाधिकारी भेटलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीचा जो जे काय नामविधान आहे ते आम्हाला मान्य नाही.
ते नाव काय असायला हवं? केंद्र प्रमुखच असायला हवं. आता इथे कंसात केंद्र प्रमुख म्हटलंय. समूह साधन केंद्र समन्वयक असं नाव दिलंय आता नवीन. समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे सहसा केस असं नाव झालं ते. एवढं काय मोठं नाव कोणी म्हणणार नाही, पण आपल्या तोंडी ते पडलेलं आहे. ते नाव काय आहे? केंद्र प्रमुखच आहे. मग हे केंद्र प्रमुखाचं नाव या शासन निर्णयानं बदललं. याच्या अगोदर जो आलेला आहे त्याच्यानुसार त्याला केंद्र प्रमुख संघटनांनी विरोध केलेला आहे. बघू त्याने काही फारसा फरक पडत नाही. बाकी ज्या गोष्टी आहेत त्या तशाच राहिलेल्या आहेत. त्यांची वेतन निश्चिती असेल, त्यांचे कर्तव्य असतील, अधिकार असतील, हक्क असतील, त्या सगळ्या गोष्टी तशा राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याने काही फारसा फरक पडत नाही असं मला व्यक्तिशः वाटतं. अर्थातच मान्य केंद्र प्रमुख बांधव जे आहेत राज्यभरातले, त्यांच्या अनुभवातून किंवा त्यांना स्वतःला काही त्या गोष्टी वेगळ्या वाटत असतील तर त्या निश्चितच त्यासाठी ते काम करत आहेत. त्यांना यश येवो अशी अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करूयात आणि पुढे चालूयात. तारीख आहे 29 ऑगस्ट 2025. या तारखेला केंद्र प्रमुख भरती करता एक अतिशय चांगली गोष्ट निर्गमित झालेली आहे. ती म्हणजे हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय. आता आपण अधिसूचनेचा व्हिडिओ जर कोणी पाहिला आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, 1 नंबरला जी येत असते ती अधिसूचना येत असते कच्चं प्रारूप, त्यानंतर त्याचं पक्क प्रारूप म्हणजे फायनल अधिसूचना, त्यानंतर येत असतो शासन निर्णय, अधिसूचना लागू करण्याचा शासन निर्णय. आणि तो शासन निर्णय आता आलेला आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगानं ज्याच्याकडे ते काम आहे अंमलबजावणीचं तो विभाग काढत असतो परिपत्रक, आणि त्याच्या खाली जी यंत्रणा आहे ते काढत असते पत्रक किंवा पत्र, आणि त्याच्या खालची जी यंत्रणा आहे ती काढत असते सूचना. आलं का लक्षात? म्हणजे असा जो प्रवास आहे शासन निर्णयाचा सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा तो या प्रकारचा आहे. आणि त्याच्या 2 गोष्टी काल पूर्ण झालेल्या आहेत. ते आपण यापूर्वी सांगितलं होतं आणि आताही त्याची आपण बारीक सारीक एकदम साधक बाधक चर्चा करत आहोत. आता निघालेला आहे शासन निर्णय. आता बाकी आहे परिपत्रक. मग परिपत्रक कोण काढेल? एक तर शिक्षण संचालनालय कार्यालय काढेल किंवा परीक्षा परिषद काढेल. बरोबर. आता कसं काढेल, काय काढेल याच्यामध्ये आपल्याला पुढे दिलेलं आहे. आपण लगेच बघूयात नेमकं काय आहे. हे संदर्भ वगैरे काही वाचत नाही, थेट मेन मुद्द्याकडे जाऊयात. समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या संवर्गातील पदे संदर्भ क्रमांक 6 येथील अधिसूचनेनुसार. आता बघा इथे संदर्भ क्रमांक 6 आहे काय ते बघूया. पहिले शासन अधिसूचना 18 जुलैला जी आली होती ती आपण सविस्तर पाहिलेली आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळालेला नसेल, सविस्तर माहिती मिळालेली नसेल तर या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आपण टाकणार आहोत. ती बघून घ्या. तो व्हिडिओ आधी बघा, नंतर तुम्हाला ही गोष्टी समजून जातील. संदर्भ क्रमांक म्हणजे अधिसूचनेनुसार काय म्हटलंय की एकतर पदोन्नती आणि विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा या मार्गांनी 50-50 या समप्रमाणात भरावयाची आहेत. या अनुषंगाने सदर पर्याय भरण्यासाठी खालील कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे हा जी आर जो आहे हा अंमलबजावणीचा जी आर आहे. कार्यवाहीची पद्धत विशद करण्यासाठीचा जी आर काढलेला आहे. आणि ही खरं पाहता शिक्षण क्षेत्रातली किंवा विभागीय स्पर्धा परीक्षा क्षेत्रातली ही क्रांती आहे. कारण इतक्या वेगानं हे काम झालेलं आहे. हे काम करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी राज्यभरात प्रयत्न केले त्या सर्व बांधवांचे, सर्व संघटनांचे, सर्व क्लासेसचे, सर्व अकॅडमीचे मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. केंद्र प्रमुख कोर टीम जी राज्यभरामध्ये काम करते, आमचे खेरणार सर आहेत त्याच्यामध्ये, आमचे गोटेकर सर आहेत त्याच्यामध्ये, असे बरेचसे लोक त्याच्यामध्ये आहेत जे जीव तोडून काम करतात. त्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक. आणि असंच परीक्षा होईपर्यंत सर्वांनी हा विषय लावून धरावा. आणि अजून काही 2-3 विषय आहेत जे लावून धरण्यासारखे आहेत ते निश्चितपणाने आता पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सगळ्या संघटनांना, सगळ्या शिक्षक मित्रांना ही विनंती आहे की आपल्या फायद्यासाठी नेमकं याच्यामध्ये काय गोष्ट लावून धरायची आहे, कोणती मागणी नेमकी आपल्याला करायची आहे हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. चला पुढे जाऊयात, बघूयात. पहिला विषय आहे पदभरतीचे मार्ग. म्हणजे केंद्र प्रमुखची पदभरती आहे त्या पदभरतीचा जो मार्ग आहे तो मार्ग आहे पहिला आहे पदोन्नती. आता पदोन्नती संदर्भात आपण सगळं बोलून झालेलं आहे. आणि तरी पण पदोन्नती संदर्भामध्ये अनेक ज्येष्ठ बांधवांचे फोन आले की पदोन्नतीमध्ये अमुक चुका आहेत किंवा अमुक गोष्टीमध्ये थोडस मिसमॅच होतंय, तर नेमकं त्याच्यामध्ये स्पष्टीकरण द्यावं. पदोन्नतीमध्ये वेगळं काही नाही, एकच गोष्ट फायनल आहे आणि ती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. ती म्हणजे केंद्र प्रमुख पदोन्नतीकरिता तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे.
पदवीधर म्हणजेच तुम्ही भाषा, समाजशास्त्र, विज्ञान या 6वी ते 8वीच्या वर्गावर जिल्हा परिषद मध्ये पदवीधर या पदावर काम करत असणं गरजेचं आहे आणि ती तुमची सेवा 6 वर्ष इतकी कमीत कमी होणे गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही पदोन्नतीच्या यादीमध्ये पदवीधर म्हणून येणार आहात. नुसते पदवीधर म्हणून नाही तर तुमची पदवी सुद्धा पूर्ण पाहिजे. नुसतं पदवीधर म्हणून उपयोग नाहीये. कारण अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये विज्ञान पदवीधर मिळत नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये 12th सायन्स वाले जे विद्यार्थी आहेत किंवा जे कॅन्डिडेट आहेत, जे उमेदवार आहेत, जे शिक्षक आहेत, त्यांना प्रमोशन दिलेलं आहे आणि त्यांचं आता म्हणणं आहे का आमचं बीएससी पूर्ण नाही, मग आमचं यादीमध्ये नाव येईल का? आता त्यांनी काय सांगितलंय, तुम्हाला पदवीधर म्हणजे तुम्ही तुमच्याकडे पदवी पाहिजे ना. तुमच्याकडे जी बेसिक गोष्ट नाही ती तुम्ही केंद्र प्रमुख पदाला तुम्ही कसं काय पात्र राहाल? तुम्हाला तुमची पदवी पूर्ण करावी लागेल, नंबर 1. दुसरी गोष्ट, आता याच्यामध्ये कुठेही जिल्हा परिषद याच्यामध्ये दिलेलं नाहीये का 12वी सायन्सवर ज्या दिवशी तुम्ही पदवीधर झालात त्या दिवसापासून सेवा धरणार आहेत का ज्या दिवशी तुम्ही पदवी घेतली. म्हणजे समजा तुम्ही 2017ला पदवीधर प्रमोशन घेतलं 12वी सायन्सवर आणि तुमची जी डिग्री झाली पूर्ण ती झाली 2020 मध्ये, बरोबर, किंवा 2021 मध्ये, मग तुमचं प्रमोशनला नाव येईल का? प्रमोशनला नाव आलं तर तुमची सेवा 2017 पासून पकडली जाईल का 2020 पासून पकडली जाईल याचं कोणतंही स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं नाही. या संदर्भाने शिक्षक संघटनांना, या बीएससी पदवीधर बांधवांना थोडंसं शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे आणि तो पाठपुरावा करून त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे. झालं, हा एक विषय. हा एक प्रश्न आला होता फारसा. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आला होता की अधिसूचनेमध्ये मुख्याध्यापक या शब्दाचा उल्लेख होता, बरोबर. या ठिकाणी मुख्याध्यापक असा शब्द दिसत थोडासा ब्लर झाल्यासारखं दिसत. काय म्हटलंय, प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक असे 2 निम्न संवर्ग निश्चित करण्यात आलेले आहेत पदोन्नतीसाठी. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर 6 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा म्हटलंय इथे पदवीधरांच्या बाबतीत. पण मुख्याध्यापक म्हणून किती वर्ष सांगितलंय का, असं काही इथे सांगितलेलं नाही की मुख्याध्यापक म्हणून. म्हणजे मुख्याध्यापक कोणता? पात्र मुख्याध्यापक का शाळेवर ग्रेड पात्र जो मुख्याध्यापक आहे त्या मुख्याध्यापकाला इथे प्रमोशन मिळण्याची यादीमध्ये शक्यता दिसते. परंतु या मुख्याध्यापकाची सेवा जी आहे ती सेवा किती वर्ष दिलेली आहे असं काही तिथे दिलेलं नाही. थोडासा गोंधळ म्हणजे उडण्याची शक्यता असते का याच्यात नेमकं कोणाला पुढे घ्यायचं कोणाला मागे घ्यायचं. अर्थातच या सगळ्या गोष्टी जिल्हा परिषद व्यवस्थितपणे शासनाकडे मार्गदर्शन करून मागवून त्या करतील, यात शंका नाही. आता ठीक आहे, ही गोष्ट झाली पदोन्नतीसाठी, फार काही वेगळे विषय आले नाही. थोडक्यात काय, जो पदवीधर पदावर काम करत आहे ज्याचे 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत तो पदोन्नतीसाठी पात्र आहे. आता याच्यामध्ये अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पाहत आहे, नाही आम्ही एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहेत, आम्ही एवढ्या पदव्या घेतलेल्या आहेत, मग आमचं त्याच्यामध्ये काय विचार होत नाही, आम्ही प्रमोशन घेतलं नाही म्हणजे आमची चूक झाली का, आम्हाला वाटलं आम्ही उपाध्यापक म्हणून राहावं परंतु आमच्याकडे पदवीधर असण्यापेक्षा जास्त क्वालिफिकेशन आहे तरी सुद्धा आमचं प्रमोशनला विचार होत नाही. अशा पद्धतीने बरेचसे राज्यभरातून फोन आले. पण बांधवांनो, लिटरली आता तरी प्रत्यक्षात ते आपल्या हातामध्ये काही नाही, परंतु संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे आपण जर प्रयत्न केला तर याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता निश्चित आहे. शेवटी तुमच्या आमच्यासाठी शासन आहे आणि शासन शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी जे जे करत आहे त्या गोष्टी या ठिकाणी चांगल्या झाल्या पाहिजेत असं माझं मत आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर प्राथमिक या पदावर उमेदवार शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झाले असल्यास हा कालावधी धरण्यात येईल. पूर्वी हे नव्हतं, परंतु आता बघा पवित्र पोर्टल मधील ज्या 2 मागच्या भरती झालेल्या आहेत त्या 2 भरतीमधून थेट पदवीधर जे आहेत ते कुठे आलेले आहेत, जिल्हा परिषद सेवेमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची सुद्धा ती सेवा तिथून धरायची आहे पदोन्नती करता. हे स्पष्ट इथे उल्लेख केलेला आहे. पदोन्नती चालल्यावर का अजून आपण परीक्षेकडे आलेलो नाही. सद्यस्थितीत पदवी सामाजिक आरक्षण लागू नाही. सद्यस्थितीत आरक्षण लागू नाही. 1995 साली घटनेमध्ये अमेंडमेंट होऊन पदोन्नतीमध्ये एससी एसटींना आरक्षण लागू केलं होतं. नंतर सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानं ते आरक्षण सध्या स्थगिती आहे. ती केस पेंडिंग आहे, त्याच्यावर कुठलाही निर्णय नाही. त्याला स्थगिती असल्यामुळे सद्यस्थिती पदोन्नतीमध्ये सामाजिक आरक्षण लागू नाही. म्हणजे एससी एसटी ओबीसी असं कुठलंही आरक्षण त्याच्यामध्ये लागू नाही. तथापि संदर्भ क्रमांक 4 व 5 येथील तरतुदीनुसार बघा, दिव्यांगासाठीचे समांतर आरक्षण लागू आहे. पदोन्नतीसाठी सुद्धा दिव्यांगांचे आरक्षण लागू आहे. हे आरक्षण निश्चित करण्यासाठी पदोन्नतीच्या कोट्यातील 50% पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मांडण्यात यावी.
आता हे वाक्य लक्षात ठेवा, हे पुढे पण लागणार आहे आपल्याला, त्याचं मी स्पष्टीकरण देईल का. आता पदोन्नतीचा हा शब्द विसरून जा. कोट्यातील 50% पदे ही एकूण मंजूर पदसंख्या मानण्यात यावी. याचा अर्थ पदोन्नती जर 50% पद आहेत तर परीक्षेतून सुद्धा 50%च पद भरण्यात जाणार आहे. इतकं उघड उघड आहे, ते खाली आलेलंच आहे, ते पुन्हा एकदा घेऊया आपण. आता जे बऱ्याच जणांना सांगता आलं नाही ते या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदांपैकी 4% पद ही दिव्यांगांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे. आणि ही जर 4% दिव्यांगांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत तर मग परीक्षेसाठी किती टक्के आरक्षित करण्यात आलेले आहेत. कारण बऱ्याचशा सरळ सेवांमध्ये, एमपीएससीच्या परीक्षांमध्ये, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच परीक्षांमध्ये 3% असं दिव्यांग बांधवांसाठीचं आरक्षण आहे. इथे मात्र 4% म्हटलेलं आहे. आणि नवीन एका जीआर नुसार, तो जीआर मला शोधता शोधता राहून गेला आहे व्हिडिओ करण्याच्या अगोदर, तिथे सुद्धा 4% पदे ही जी आहेत ही दिव्यांग बांधवांसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे किती नेमकी पद आपल्या जिल्ह्यातील एकूण पदांच्या किती टक्के पद दिव्यांगांसाठी राखीव राहणार आहेत आणि किती टक्के आपल्यासाठी जनरलसाठी राखीव राहणार आहेत, हा एक थोडासा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आता इथे म्हटलंय दिव्यांग आरक्षणासंदर्भात संदर्भ क्रमांक 4 व 5 जो वरती दिला आहे तो मी ग्रुपवर टाकून देतो, तो एकदा वाचून घ्या, त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल. किंवा मी तो एकदा त्याचं डाउनलोड करून त्याचं काय करा स्पष्टीकरण पण दे. आता हे झालं सगळं पदोन्नतीच्या बाबत. ज्यांना कोणाला शंका आहे त्यांनी पर्सनली फोन करा, त्याबाबत आपण घेऊ. हे दोन्ही जी आर एकदा वाचले त्यांनी तर प्रश्न मिटून जाईल. आता येऊयात फार महत्वाच्या विषयाकडे. गेल्या 2 वर्षापासून, साधारणतः 2.5 वर्ष होत येतील, त्या वर्षांपासून आपण या गोष्टीची वाट पाहत आहोत. त्याची कार्यपद्धती आता या ठिकाणी विशद झालेली आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या गोष्टीसाठी आपण जितकं भांडलो, जे लोक भांडली, त्या सगळ्या कष्टकऱ्यांसाठी, त्या सगळ्यांनी काम केलंय त्या सगळ्यांसाठी एकदा मानाचा, सगळ्यांचं आपल्या अधिकारी कट्टा या चॅनल कडून मानाचा मुजरा. समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा. आता किती गंमत आहे, मी हा चार वाजता थोडासा हसलो. परीक्षा हा शब्द इथे चुकलाय. आपल्याला केंद्र प्रमुख भरतीच्या आयबीपीएसच्या पॅटर्न मध्ये शुद्ध आणि अशुद्ध शब्द ओळखा अशा पद्धतीचा 4 मार्काचा प्रश्न असतोच. आता शासन निर्णयातच शब्द चुकलाय, केंद्र प्रमुख होणाऱ्या कॅन्डिडेटनी नेमकं काय करायचं आहे की नाही. तर अशा छोट्या मोठ्या चुका का बरं लक्ष देतात माहितीये की यासाठी लक्ष देतात की सातत्यानं एखादा व्यक्ती जर अभ्यासात असेल आणि अभ्यासात असल्यानंतर जर तो बारीक सारीक गोष्टी वाचत असेल, हे वाचन करणं म्हणजे सुद्धा केंद्र प्रमुख भरतीचा अभ्यास आहे. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे ज्याचा मराठी भाषेचा अभ्यास झालेला आहे, मराठी ग्रामरचा अभ्यास झालेला आहे, त्या मराठी ग्रामर मध्ये ज्याचा आता हातखंड आहे त्याला ही गोष्ट कळून जाईल का हा शब्द चुकलेला आहे. आणि आयबीपीएस मध्ये हा ऑप्शन आला तर हा आपल्याला चुकीचा द्यावा लागेल, आपल्याला हा ऑप्शन बरोबर द्यावा लागेल. म्हणजे परीक्षा हा शब्द कसा असायला पाहिजे हे एक केंद्र प्रमुख भरतीचा अभ्यास करणारा विद्यार्थी लगेच सांगू शकतो. अलग लक्षामध्ये. तर अशी कुठलीही गोष्टी वाचत जाताना त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, कसं आहे बघत चला, थोडंसं आपल्याला काय होतं, सोपं जातं आणि जेणेकरून अभ्यास आपला तितका पक्का होत जातो. नॉमिनल गोष्ट आहे, कानामागे टाकूयात, पण अभ्यास कसा होऊ शकतो हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. चला बघूया. जसं आधी सूचनेत दिलेलं होतं तसंच इथे आलेलं आहे, काही वेगळं आलेलं नाही. तसं तंतोतंत आहे. काय होतं, अनेकदा बांधव हा शब्द वाचत नाही. कुठला? प्रशिक्षित शिक्षक हा शब्द वाचत नाहीत. पहिला शब्द वाचतात आणि फोन करतात, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक. मग नेमकं काय, आम्ही आहे का? मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या अधिसूचनेच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, ज्या बांधवांचं डीएड झालेलं आहे किंवा बीएड झालेलं आहे, ज्या बांधवांचं डीएड किंवा बीएड झालेलं किंवा बरं का, आणि नाही, एकतर डीएड किंवा एकतर बीएड किंवा दोन्ही, हे ज्यांचं झालेलं आहे तो झाला प्रशिक्षित शिक्षक. हा शब्द जो आहे हा आहे प्रशिक्षित साठी. आता पदवीधर साठी ज्याची बीए, बीएससी, बीकॉम, काहींच्या इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे,
नंतर डिग्री इकडे आलेले आहेत, काहींचं फार्मसी पूर्ण झालेलं आहे, नंतर इकडे आलेलं आहे, काहींचं BCS पूर्ण झालेलं आहे, ते इकडे आलेले आहेत. या सगळे सगळे बांधवांनी पदवी घेतलेली आहे. ह्या सगळ्या बांधवांचे फोन आले, इंजिनिअरिंग झालेले, फार्मसी झालेले, BCS झालेले, का आमचं BA BCom, अनेक ठिकाणी त्यांना असं मार्गदर्शन मिळालं की ज्याचं BA BCom BSc आहे त्याला केंद्र परीक्षा देता येईल. मग यांचं काय मित्रांनो, तुमच्याकडे पदवी आहे, तुम्हाला पदवी मिळालेली आहे, त्या पदवीच्या अनुषंगानं तुमचं DED झालेलं आहे, याचा अर्थ तुम्ही प्रशिक्षित शिक्षक आहात. आणि प्रशिक्षित शिक्षक असं म्हटलंय, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, आणि तो व म्हटलंय, व बरोबर का नाही? म्हणजे दोघही पात्र आहे त्याला, पदवीधर शिक्षक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवार प्राप्त आहेत. प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या संवर्गातील उमेदवारांनी आता काय म्हटलंय, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावरील नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता धारण केलेली पाहिजे. मग पदवीधर होण्यासाठीची काय अर्हता आहे? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सेवेत पाहिजे, नंबर 1. दुसरी गोष्ट, तुमची पदवी पूर्ण पाहिजे. ती कोणती का पदवी असणार ती पूर्ण पाहिजे. उपरोक्त दोन्ही संवर्गातील त्या त्या पदावर किमान 6 वर्ष कालावधीची सेवा करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही प्रशिक्षित शिक्षक म्हणून किंवा पदवीधर शिक्षक म्हणून तुम्ही 6 वर्ष तुमचा कालावधी पूर्ण केलेला पाहिजे. शिक्षण सेवक धरून तुमचा कालावधी 6 वर्षाचा पूर्ण पाहिजे. पुढे काय म्हटलंय, शिक्षण सेवक पदावर सेवा ग्राह्य धरण्यात यावी. पदभरती वर्षाच्या, इथं फार कन्फ्युजन झालं बरं का लोकांचं, पदभरती वर्षाच्या 1 जानेवारी रोजी 6 वर्ष कालावधीची सेवा पूर्ण होणे आवश्यक राहील. आता पदभरती वर्षाचा म्हटलंय बरं का, ते थोडासा अनेकांचा गोंधळ होऊ शकतो, मार्गदर्शन करणाऱ्या बांधवांचाही होऊ शकतो, माझाही होऊ शकतो. परंतु पूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्हाला मला सांगायचं आहे की पदभरती वर्षाच्या याचा अर्थ, पदभरती वर्ष कोणतं आहे? पदभरती वर्ष आहे 2023. 2025 हे पदभरती वर्ष नाही. जाहिरात सुटलेली आहे 2023 ला. 2023च्या जाहिरातीच्या पदभरतीच्या अनुषंगानं ही भरती होते आहे, आत्ताची भरती. म्हणून पदभरतीचं वर्ष असतं 2000, जी जाहिरातीचं वर्ष असतं ते आहे पदभरतीचं वर्ष. आता तुम्ही बघितलं असेल की आपले जे बांधव आहे, जे नोव्हेंबर 2005च्या पूर्वी लागलेले आहेत, ज्यांची अधिसूचना आधीची आहे, त्यांना जुनी पेन्शन लागू झाली. कोणत्या अनुषंगाने झाली? फक्त या शेवटच्या 2 आकड्यांमुळे. त्यांची अधिसूचना जी आहे ती 1 नोव्हेंबर 2005च्या अगोदरची आहे, म्हणून त्यांना पेन्शन मध्ये घ्यावं लागलं. अलग लक्षामध्ये, म्हणजे 2000, तुम्ही असं म्हणाल की 2025 रोजी, म्हणजे 1 जानेवारी 2025 ला माझी डिग्री पूर्ण आहे, सॉरी माझे 6 वर्ष पूर्ण आहे, तर मी पात्र आहे का? इथे थोडीशी शंका मला व्यक्तिशः आहे. आपण थोडीशी त्याची माहिती घेऊन त्याच्यावर बोलूया. परंतु 2023 रोजी ज्याची 6 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे 1 जानेवारी 2023 ला, तो व्यक्ती निश्चितपणे या परीक्षेसाठी पात्र आहे, हे धरून चालायला हरकत नाही. आता प्रश्न, 2023 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्यांनी कुणी ही पदवी घेतलेली आहे, सॉरी ज्यांचे 6 वर्ष पूर्ण झालेले, त्यांचं नेमकं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. खूप महत्वाचा मुद्दा आपण आता बघितला की 1 जानेवारी रोजी 6 वर्ष कालावधी पूर्ण पाहिजे. आता दुसरा मुद्दा आहे 3 नंबरचा, की पदोन्नती असल्यामुळे या सामाजिक आरक्षण लागू असणार नाही. त्याच्यामुळे SC ST OBC NT A पासून D पर्यंत, SBC SC BC EWS यांचं कोणत्याही प्रकारचं आरक्षण इथे असणार नाही. एकच आरक्षण असणार आहे दिव्यांगांचे. आता हे दिव्यांगांचे जे आरक्षण आहे ते 3% आहे की 4% आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर शासन निर्णय बघून आपण त्या संदर्भानं निकाली ती गोष्ट काढूया. आता सन 2023 मध्ये केंद्र प्रमुख या पदासाठी बघा, सन 2023 मध्ये, बरोबर मगाशी मी म्हटलं होतं जाहिरातीचं वर्ष, परीक्षा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते, तथापि काही कारणास्तव ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे त्या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला असेल
त्यांना आता आगामी परीक्षेसाठी नव्यानं अर्ज करण्याची गरज नाही. हे आपण अधिसूचनेच्या व्हिडिओत सांगितलं होतं. वाक्य जसे तसं आलेलं आहे. ज्यांनी पूर्वी अर्ज केलेला आहे त्यांना पुन्हा अर्ज करायची गरज नाही. बरोबर. आता पुढे या उमेदवारांसाठी वय, अर्हता इत्यादी बाबतीत स्वप्रमाणीकरणाच्या नोंदी सुधारित करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात येईल. आता याच्यामध्ये दोन वाक्य आहेत. एक काय, ज्यांनी अगोदर अर्ज केलेला आहे त्यांना अर्ज करण्याची गरज नाही. याचा अर्थ ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांना अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. इतकं सोपं ते आहे. किती क्वेश्चन पडला होता लोकांना. ही काळ्या दगडावरची रेष आहे. मी अधिसूचनेच्या वेळेस सुद्धा म्हटलं होतो की नवीन बांधवांना, नवीन जे पात्र आहे त्यांना अर्ज करण्याची सुविधा मिळणार म्हणजे मिळणारच. दुसरी गोष्ट, ज्यांचं आत्ता फॉर्म भरताना काही चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी, म्हणजे दिव्यांग बांधवांनी जर दिव्यांगाची नोंद केली नसेल तर ती नोंद करण्यासाठी, काही वय चुकलं असेल, काही पदवी बीएची बीकॉम झालेली असेल, बीएस झाली असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी स्वतःच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला ती फॉर्म दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. त्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. शेवटी आपण सारांश मध्ये त्या गोष्टी बघूयात. चला पुढे जाऊयात. आता पुढे फार महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी काय म्हटलंय, सर्व जिल्हा परिषदांनी त्यांच्या आस्थापनावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या कोट्यातील रिक्त पदांची संख्या दिव्यांग आरक्षणाच्या तपशिलासह शिक्षण संचालक प्राथमिक यांना शासन निर्णयाच्या दिनांकापासून 8 दिवसात, किती दिवसात, 8 दिवसात कोणी द्यायचंय, जिल्हा परिषदाने. कोणाला द्यायचंय, कसला कसला तपशील द्यायचा, एकूण जागांचा. उदाहरणार्थ अहिल्यानगर आणि नाशिक असं आपण घेऊ. एका ठिकाणी 123 जागा आहेत, एका ठिकाणी 122 जागा आहेत. कशाच्या, परीक्षेच्या. बरं का. आता हे 50% धरलंय. आता काय म्हटलंय, मगाशी एक वाक्य आपण वाचलं होतं की एकूण कोट्याच्या 50% पदोन्नती असणार, एकूण कोट्याच्या 50% काय असणार, परीक्षेसाठी जागा असणार. मग एका जिल्ह्यामध्ये 123 जागा आहेत, एका जिल्ह्यामध्ये 122 जागा आहेत परीक्षेच्या. बरोबर. आता काय म्हटलंय त्यांनी, आता ह्या जागा त्यांना कोणाला कळवायच्या आहेत, कोणाला कळवायच्या आहेत, शिक्षण संचालक प्राथमिक यांना ह्या जागा कळवायच्या आहेत. पण त्या कशा कळवायच्या आहेत, दिव्यांग आरक्षणाचा तपशील. बरोबर. म्हणजे 122 ज्या जागा आहेत त्यातलं 4% जे आरक्षण आहे ते 4% आरक्षण देऊन, म्हणजे साधारणपणे आपण एक अप्रॉक्सिमेटली धरलं, एका जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्हा जर धरला तर ह्या 4 आणि साधारणपणे 1 म्हणजे 5 ते 6 जागा या जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी आरक्षित राहतील. मग हा जागांचा तपशील प्लस उर्वरित जनरलच्या जागा, या जागांचा तपशील कोणाला द्यायचा आहे, शिक्षण संचालक कार्यालयाला द्यायचा आहे. किती दिवसात द्यायचा आहे, 8 दिवसात द्यायचा आहे. ओके, ठीक आहे. पुढे त्यांना दिली. त्यांनी काय करायचंय, शिक्षण संचालकांनी 4 दिवसात ती माहिती कोणाकडे सोपवायची आहे, परीक्षा परिषदेकडे, जी परीक्षा घेणार आहे आपली. बरोबर. जी काय घेते, स्कॉलरशिपचा पेपर पण घेते, टीईटी पण घेते, टेट पण घेते आणि केंद्र प्रमुख पण घेणार आहे, परीक्षा परिषद घेणार आहे, यांच्याकडे माहिती सोपवायची. मग त्या अनुषंगानं ती घोषणा, आवश्यक ती घोषणा, आता आवश्यक म्हटल्या, आता आवश्यक म्हणजे जी गरजेची आहे ती कोणी करायची आहे, परीक्षा परिषदेने. म्हणजे सगळे अधिकार कोणाकडे गेले, ते परीक्षा परिषदेकडे गेलेले आहेत. कुठे निर्गमित करायची, परीक्षा परिषदेने तात्काळ निर्गमित करावी. आता तात्काळ म्हटल्यावर त्यांना लगेच म्हटले, पण काळ दिलाय का, नाही दिलाय. इथे कसं दिलाय, 8 दिवस दिलाय, इथे 4 दिवस दिलाय, इथे मात्र तात्काळ म्हटले. आता तात्काळ आणि अति महत्वाचे हे दोन शब्द आपल्या शिक्षक बांधवांना पूर्णपणे पाठ झालेले आहेत. रोज आपल्याला सीआरसी ग्रुपवर हे दोन शब्द ऐकायला भेटत असतात, शनिवार रविवार सहित. बरोबर का नाही. त्यामुळे त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर परीक्षेचे आयोजन करावे, परीक्षा कशा प्रकारे घ्यावी याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घ्यावा. आता मला तुम्हाला इथे खूप महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की इथे परीक्षा परिषदेने आपली जी केंद्र प्रमुख भरती परीक्षा होती ही 2023 साली आयबीपीएस या बाह्य संस्थेला घेण्यासाठी दिलेली होती. आता मात्र त्यांनी काय सांगितलंय, आयबीपीएसचा उल्लेख इथे केलेला नाही, कुठल्याही कराराचा उल्लेख झाला नाही. तर काय म्हटलंय, परीक्षा कशा प्रकारे घ्यावी या प्रकारचा शासन निर्णय शासनाच्या मान्यतेनं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घ्यावा.
म्हणजे परीक्षा परिषद आणि शासनाकडे जर थोडा पाठपुरावा केला तर ही परीक्षा जी आहे ती आपल्याला ऑफलाईन घेता येऊ शकते. ऑफलाईन घेण्याचे खूप सारे फायदे शिक्षक बांधवांना आहेत, हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. खूप साऱ्या सरळ सेवा, खूप सगळे एमपीएससीच्या एक्झाम अनेक बांधवांनी दिलेल्या आहेत. त्यांनी IBPS आणि TCS चा जर पेपर दिलेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. आता काही बांधवांनी टेटचा पण पेपर दिलेला आहे, तोही ऑनलाईन होता. त्याच्या पूर्वीची जी TET होती ती TET परीक्षा परिषदेनं ऑफलाईन घेतलेली होती. त्यानंतरची TET ही ऑनलाईन झाली. त्यानंतरची टेट जी आहे ती पण ऑनलाईन झाली. थोडंसं ऑनलाईन आणि ऑफलाईन मध्ये ऑनलाईनचा पेपर देण्याची आपली ही पहिलीच वेळ अनेक बांधवांची आवश्यकता आहे. त्यामुळे उत्तर येत असून पण गोंधळ उडू शकतो. वेळेचं मॅनेजमेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं ऑनलाईनच्या याच्यामध्ये दोन गोष्टी होतात. IBPS ने जर पेपर घेतला राज्यभरात तर IBPS पेपर काढताना शिफ्ट मध्ये पेपर घेतात. शिफ्ट मध्ये बघा, शिफ्ट मध्ये म्हणजे कसं, सकाळी 7ची एक शिफ्ट असते, 9ची एक असते, 12ची एक असते, 3ची एक असते, 6ची एक असते. याच्यामध्ये 1 2 3 4 5 म्हणजे दिवसभरामध्ये ते 5 शिफ्ट मध्ये पेपर घेतात. आणि समजा अहिल्यानगर जिल्हा आहे, याच्यामध्ये साधारण 2000 लोकांनी फॉर्म भरला आहे, तर 400 लोक 400 लोक 400 लोक 400 लोक असं करून त्यांचे भाग पाडतात आणि 400 लोकांना या शिफ्ट मध्ये ते बोलवतात. परंतु तुमच्या माहितीसाठी 7 वाजताचा आलेला पेपर हा 9 वाजता आलेला नसतो, तो 12 वाजता नसतो, 3 वाजता नसतो, 6 वाजता नसतो. त्या प्रत्येकाचा पेपर वेगळा असतो, त्या प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. आणि IBPS हे स्वतःच ठरवतं की 3 वाजता ज्यांनी पेपर दिलेला आहे तो पेपर अवघड होता, असं IBPS ठरवतं. आपल्याला कोणी विचारत नाही. आणि मग ते काय करतं, एकापेक्षा अधिक शिफ्ट मध्ये जर पेपर झालेला असेल तर ह्या सगळ्या शिफ्टचं कोणता पेपर अवघड होता आणि ते स्वतःच ठरवतं का. समजा 9 वाजताचा पेपर, समजा बरं का, 9 वाजताचा पेपर सोपा होता आणि 3 वाजताचा पेपर सगळ्यात अवघड होता. आणि मग काय करतं ते, या सगळ्या पेपरचं एक ऑन एन ऍव्हरेज काढतं. मग 3 वाजता ज्याने पेपर दिलेला आहे त्याला जर 50 गुण असतील आणि 9 वाजता ज्याने पेपर दिला आहे त्याला 120 गुण असतील, तर याच्यामध्ये ते गुणांचं कमी जास्तपणा त्यांच्याच मांडणी करतात. त्याला काही कुठल्याही प्रकारचा नियम नाही, आपल्याला ते दाखवत नाहीत, सांगत नाहीत, काहीच नाही. त्यामुळे IBPS मधून पेपर घेण्यासाठीची जी गोष्ट आहे ती कशी घ्यावी, कशी करावी, या संदर्भानं थोडं IBPS कडे आपण मागणी केली पाहिजे की IBPS चा पेपर घ्यावा, आपण जी उत्तर दिलेलं आहे ती उत्तरपत्रिका आम्हाला मिळावी. आणि सगळ्यात महत्वाचं, फार काही मोठी केंद्र प्रमुख बांधवांची संख्या पेपर देणाऱ्यांची नाही, त्याच्यामुळं राज्यभरात त्यांनी एकाच शिफ्ट मध्ये पेपर घ्यावा, एकाच शिफ्ट मध्ये पेपर घ्यावा, जेणेकरून ही कुठल्याही प्रकारची समस्या राज्यभरात निर्माण होणार नाही. त्यानंतर एक ऑनलाईन पेपर घेते TCS. याच्यामध्ये एकच प्लस पॉइंट असा आहे की TCS काय करतं, तुम्ही दिलेला जो पेपर आहे, जी आन्सर शीट आहे, ती आन्सर शीट तुम्हाला 15 दिवसात तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देते का तुम्ही काय उत्तर दिलंय, आणि आन्सर शीट पण देते का तुम्ही भारताची राजधानी प्रश्न विचारला, भारताची राजधानी कोणती, तुम्ही लिहिली मुंबई, तर ते तिथे ते रेड मध्ये देतं का हे तुमचं उत्तर चुकलंय, बरोबर उत्तर काय दिल्ली. असं तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे तुमचे 100चे 100 प्रश्न येतात की तुम्ही काय उत्तर दिलंय आणि ओरिजिनल उत्तर काय आहे असं तुम्हाला पाहायला भेटतं. त्यामुळे अशी शंका निर्माण होत नाही का नाही मी असं असं उत्तर दिलं होतं परंतु कंपनीने मला ते बरोबर दिलं नाही, अशी शंका निर्माण करायला जागा राहत नाही TCS ला. आणि मी व्यक्तिशः मला विचाराल तर हंबल एकदम याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल की हा पेपर जो आहे हा ऑफलाईन पद्धतीने व्हावा. ऑफलाईन पद्धतीने तर व्हावाच, परंतु हा पेपर झाल्यानंतर त्याची OMR जी शीट आहे, OMR शीटवर व्हावा. OMR शीटचा जो MPS सारखा एक जो भाग आहे, भाग 1 हा पेपरचा आणि भाग 2 जो आहे खालचा कार्बन शीट, ही आपल्याला मिळावी, जेणेकरून हा एक याचा बेनिफिट एक आहे का राज्यभरामध्ये वन टाइम पेपर होईल. पहिली गोष्ट, राज्यभरामध्ये वन टाइम पेपर तर होईलच, परंतु तुम्हाला तुमची उत्तरपत्रिका सुद्धा मिळेल. या गोष्टी जाणीवपूर्वक आपण जे बांधव केंद्र प्रमुख परीक्षेसाठी जीव काढत आहेत, कारण ही परीक्षा तुमच्या पूर्ण शिक्षण हयातीमध्ये एकदाच होणार आहे, त्याच्यानंतर ती परीक्षा कधी होईल माहित नाही. त्याच्यामुळं तुम्ही आता जे जे तुम्हाला चांगलं करता येईल, इतका उशीर ऑलरेडी झालेलाच आहे, परंतु एक थोडंसं कष्ट जर घेतले तर निश्चितपणाने याच्यावर फरक पडू शकतो. आणि योग्य अभ्यास करणाऱ्या
योग्य बुद्धिमत्तेच्या, योग्य कष्ट करणाऱ्या आणि पोटेन्शियल असणाऱ्या व्यक्तीला हे पद मिळेल अशी व्यक्तिशः माझी खात्री आहे. परिणामी या ज्या गोष्टी आहेत या करण्यासाठी जर आपल्याला कोणाला पोटेन्शियल घेता येत असेल, पुढाकार घेता येत असेल, मी स्वतः व्यक्तिशः पत्र लिहिणारच आहे, पण आपल्याला जर काही करता आलं तर निश्चितच याच्यामध्ये संघटनांना आणि केंद्रप्रमुख कोर टीमला विनंती आहे की याच्यामध्ये काही वेगळी गोष्ट करता आली तर निश्चितपणे त्या कराव्यात. आता काय म्हटलंय, बाकी या सगळ्या गोष्टी ज्या अधिसूचनेमध्ये होत्या त्या तशाच आहेत का? तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये पेपर देता येईल, पेपर ज्या तुम्ही जिल्ह्यामध्ये कार्यरत आहात त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला पेपर देता येईल, तुमची जिल्हा बदली होणार नाही. त्या जिल्ह्याच्या परिषदेच्या आस्थापनेवरील समूह साधन केंद्र समन्वयक या पदासाठी दावा करू शकेल. त्या उमेदवाराला स्वतःच्या जिल्हा परिषद आस्थापनेवरील पदेच नियुक्तीसाठी उपलब्ध असतील. त्यामुळे जिल्हानिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी राहील. त्यात काही वेगळं नाहीये. खाली उपसचिवांची सही आहे. बाकी सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत ज्या गरजेच्या आहेत. त्या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा हायलाइट मध्ये सांगतो. बघूया. सगळ्यात महत्वाचं, एकूण जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण जागांच्या 50% जागा ह्या कशासाठी राहणार आहे? परीक्षेसाठी. बरोबर. हे दिसणार नाही बहुतेक, थोडस आपण कलर बदलू. पन्नास टक्के जागा तुमच्या एकूण जिल्ह्यामध्ये एकूण केंद्रप्रमुख आहे तेवढ्या 50% जागा तुमच्यासाठी अवेलेबल आहे, तेवढं तुम्ही समजून घ्यायचं. दुसरं, तुमचं काय पाहिजे? पदवी पाहिजे प्लस 6 वर्ष सेवा पाहिजे. आता याच्यामध्ये अधिसूचनेमध्ये जी गोष्ट होती ती गोष्ट इथे नाही आलेली बरं का. इथे म्हटलंय 1 जानेवारी रोजी तुम्हाला 6 वर्ष सेवेला पूर्ण पाहिजे. काय म्हटलंय? 6 वर्ष सेवेला पूर्ण पाहिजे. पण पदवी कधी पूर्ण पाहिजे हे म्हटलेलं नाही. पण अधिसूचनेमध्ये पदवी आणि सेवा ही जाहिरात वर्षाच्या शब्द आहे बरं का अधिसूचनेमध्ये, इथे तो आलेला नाही. आता याच्यामध्ये जर 1 जानेवारी 2025च्या लोकांना जर पात्र व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये परीक्षा परिषदेला सुधारित जाहिरात काढावी लागेल. सुधारित जाहिरात, आणि त्या जाहिरातीचं वर्ष त्यांना 2025 करावं लागेल. म्हणजेच 1 जानेवारी 2025 रोजी ज्याचे 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 1 जानेवारी 2025 रोजी ज्याची डिग्री पूर्ण आहे अशा प्रत्येक बांधवाला केंद्र प्रमुख परीक्षा देता येईल, नव्यानं फॉर्म भरता येईल. पण जर त्यांनी ते तसंच ठेवलं अधिसूचनेप्रमाणे, जाहिरात वर्षाचा असा जर शब्द ठेवला तर जाहिरात वर्षाच्या जर आपण मागे गेलो तर 1 जानेवारी 2023 ला तुमचे 6 वर्ष पूर्ण पाहिजे. आत्ता झालेल्या 2 वर्षामध्ये नव्यानं आलेल्या पदवीधर बांधवांना ती संधी मिळेल का? पुन्हा ते न्यायालयीन गोष्टी जातील. समजा मी पेपर दिला आणि माझ्या बरोबर असणारा अ, ब, क या 3 मुलांनी पेपर दिले आणि माझ्यापेक्षा त्यांना जास्त मार्क आहे. बरोबर, माझ्यापेक्षा त्यांना जास्त मार्क आहे, मी 4 नंबरला आहे आणि ते केंद्रप्रमुख होण्याच्या याच्यात आहे. माझा नंबर असा आहे की ते जर तिघ झाले नाही तर मी होऊ शकतो, आणि त्या तिघांपैकी दोघांची जी डिग्री आहे ती 2025 ची आहे. बरोबर, किंवा त्यांची सेवा 2025 ला 6 वर्ष पूर्ण होते आहे असं आपण समजू. तर माझ्यासारखा एक व्यक्ती काय करेन? अधिसूचनेचा आधार घेईल. तो काय म्हणेन? जाहिरात वर्षाच्या जे जाहिरात वर्ष आहे त्या जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी रोजी याची डिग्री पूर्ण पाहिजे होती, जाहिरात वर्षाच्या 1 जानेवारी रोजी याची 6 वर्ष सेवा पूर्ण पाहिजे होती, आणि मग तो न्यायालय याची किंमत जाईल, तो सगळा गोंधळ पुन्हा एकदा वाढेल. म्हणून परीक्षा परिषदेला तसं पत्रही आपण देणार आहोत की सुधारित जाहिरात काढावी. सुधारित जाहिरातीमध्ये एकूण जागा, समजा अहिल्यानगरच्या 123 जागा असतील तर त्याच्यामध्ये येणाऱ्या 4% अपंग आणि उर्वरित जागा, अशा पद्धतीनं त्या गोष्टी करायच्या
आहेत. आलं लक्षामध्ये? तर या प्रकारे तुम्हाला 50% जागा, पदवी 6 वर्ष, या दोन गोष्टी समजलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला वेगळं काही आता करायची गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे आता? आता आपल्याला फक्त करायचा आहे अभ्यास. आता अभ्यास कसा करायचा, कुठून सुरू करायचा? आपण तर गेल्या माझ्या मते 2024 पासून मे पासून आपण अभ्यास करत आहोत. जवळपास 1.5 वर्ष झाले आपण अभ्यास करत आहोत. आता नव्यानं थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली, एवढी एक दाखवतो सध्या. बघा, परीक्षा परिषदेचं नोटिफिकेशन आहे आणि इथे जाहिरात वर्ष आहे. दिनांक 5/6/2023 हे झालं जाहिरात वर्ष. बघा, परीक्षा परिषदेने परीक्षा शब्द कसा बरोबर लिहिलाय, आहे की नाही? त्यांचा कसं बरोबर आलं, आहे की नाही? दिनांक 5/6/2023 हे झालं, ही झाली जाहिरात वर्ष, जाहिरातीची तारीख. ही जी दिनांक आहे ही सुधारून येण्यात यावी की आता जी जाहिरात येईल त्या जाहिरातीचं वर्ष 2025 जर असेल तर निश्चित 2023-2025 वाल्या बांधवांना लाभ होईल. नाहीतर एखादा व्यक्ती एखाद्या मार्कावरून जर हुकला तर निश्चितपणे तो या सगळ्या बारीक सारीक गोष्टी पाहिजे. आणि वकील लोक तर सगळे आपल्यासाठी बसलेलेच आहेत. सध्या आपण याच्यासाठी बघतोय बदलीसाठी की कोण कोण कसं कसं याचिका दाखल करते, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे आता जागा बघा, नाशिकला 122 सगळ्यात जास्त जागा आहेत, रत्नागिरीला 125, पुण्यामध्ये 153 हायेस्ट. ओके, अजून 100च्या वरती कोण आहे? अहमदनगर, आत्ताचं अहिल्यानगर 123. म्हणजे 100च्या वरती एवढ्या जिल्ह्यांमध्ये जागा आहे. त्यामुळे या जिल्ह्यातल्या बांधवांनी थोडस जरा जास्त जीव काढावा. सगळ्यात कमी ज्या जागा आहेत, सोलापूरलाही 99 जागा आहेत जवळपास, तर 30 जागा भंडारा आणि 40 जागा नांदेड, धुळे या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे ह्या जागांच्या अनुषंगाने यातल्या 2-2, 3-3, 4-4, 5-5 जागा ज्या आहेत त्या अपंग बांधवांसाठी जातील. त्यांचंही आरक्षण पाहताना जे जनरल आहेत त्यांनी ते व्यवस्थित पाहून घ्या. दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा योग्य प्रकारेच आपण त्या आरक्षणात बसतो आहोत का ते बघून ते आरक्षण टाका. या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे सांगितलं की परीक्षा परिषद अभ्यासक्रम विहित करेल. तर अभ्यासक्रम जो आहे तो इथे दिलेला आहे. ही पीडीएफ मी ग्रुपला टाकलेली आहे आपल्या अधिकारी कट्टाच्या, हेही तुम्हाला बघता येईल. वेगळं फारसं काही असं नाही. फार कन्फ्युजन करून घेऊ नका. काही गोंधळ उडाला तर मी आहेच आहे. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही फोन करा. याच्यावर नंबर दिलेला आहे 7972524029. आणि नेहमीप्रमाणे सांगत असतो आपण की आपला क्लास आहे, 2000 रुपये त्याची फी आहे, त्याच्याबरोबर एक बुक मोफत आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता सध्या एक थोडासा माइनर इश्यू असं झालेला आहे की आपलं जे अधिकारी कट्टाचं जे ॲप आहे ते युट्यूब आपल्या प्ले स्टोअरने थोडंसं हटवलेलं आहे. काही विघ्न संतोषी लोकांनी ते ॲप रिपोर्ट केलेलं आहे आणि अधिकारी या नावावर आक्षेप घेतल्यामुळे प्ले स्टोअरने ते हटवले. आता का हटवले ते कारण मला माहिती आहे, मी काय फार पब्लिक केले ते सांगत नाही, पण ठीक आहे, हरकत नाही. परंतु शिक्षकांसाठी मी कायम अवेलेबल आहे. ते ॲप हटवलं म्हणून हरकत नाही. आपण एका नव्या नावाने 2 दिवसामध्ये ॲप लॉन्च करतोय. जे अधिकारी कट्टाचे जे स्टुडंट आहे त्यांना विनंती आहे की सध्या तुमच्या मोबाईलमध्ये जे अधिकारी कट्टाचं ॲप आहे ते अनइन्स्टॉल करू नका. जे जसं आहे तसंच राहू द्या, कारण एकदा ते अनइन्स्टॉल झालं तर पुन्हा इन्स्टॉल व्हायला ते प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. नव्या नावानं आपण पुन्हा एकदा 2 दिवसामध्येच नवीन आपलं ॲप, सगळे आपले व्हिडिओज, सगळ्या टेस्ट आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. आता साधारणपणे सोमवार ते मंगळवारपासून रोज एक या पद्धतीनं फुल लेंथ टेस्ट आपल्याला सोडवायची आहे. आणि ती टेस्ट सोडून झाल्यानंतर आपण लाईव्ह सेशनमध्ये आपली ती जी टेस्ट आहे ती प्रश्न आणि उत्तरांसहित सोडून घेणार आहोत. आपण कशी टेस्ट सोडवतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते एकदा पाठीमागे टेस्ट सोडून घेतलेले व्हिडिओ ज्यांनी बघितलेले नसतील त्यांनी ते बघून घ्या. आपण काय देतो हे सगळ्यांना माहिती आहे. आपण त्याच्यामध्ये बुक देतो आहोत,
त्याच्यामध्ये आपण पीडीएफचे नोट्स देतो आहोत, बुक बाय पोस्ट घरी येत आहे. 5,000 प्रश्नांची तयारी आपण म्हटलो आहोत पण अजून दिलेले नाहीत. हे मी पुन्हा एकदा इथेच ठामपणे सांगतो कारण मला ते लगेच द्यायचे नव्हते. आता परीक्षा सुरू झाली, आता परीक्षेचं खरं वारं सुरू झालंय. आता मात्र हे 5,000 प्रश्न तुमच्या समोर येणार आहेत, ते आपल्याकडे रेडी आहेत, फक्त अपलोडिंग करायचे बाकी आहेत. टाईप करून ठेवलेले आहेत, फक्त तुम्हाला ऍक्सेस द्यायचा बाकी आहे. तर रोज थोडा थोडा ऍक्सेस तुम्हाला येत जाईल. आपण यानंतर दर रविवारी सुट्टीला आता ते लाईव्ह मध्ये सेशन मध्ये प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. याही व्यतिरिक्त काही प्रश्न तुम्हाला वाटला या परीक्षेच्या संदर्भामध्ये तर निश्चितपणे तुम्ही फोन करा, मेसेज करा. निश्चितपणे जे जे शक्य आहे, जितकं जितकं शक्य आहे तितके उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी या केंद्रप्रमुख परीक्षा होण्यासाठी जीव काढला, प्रयत्न केले, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अभ्यास करणाऱ्या सगळ्या शिक्षक मित्रांना मनपूर्वक शुभेच्छा. आपला क्लास लावा, नका लावू, परंतु कोणता तरी एक क्लास लावा, कुठलं तरी एक पुस्तक घ्या, 2 पुस्तक घ्या, वाचा, अभ्यास करा आणि केंद्रप्रमुख पदावर आपली नियुक्ती हो या शुभेच्छेनं अधिकारी कट्टा आपल्या सोबत कायम आहे. कारण आपलं काही प्रोफेशनल हे काही काम नाही. एकदा केंद्रप्रमुख भरती संपली की आपलंही काम संपल्यासारखंच आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या सगळ्या याच्यामध्ये काही फीडबॅक असेल तर कमेंटमध्ये नक्की द्या. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार.